तर गाईज आज आहे सॅटरडे शनिवार आणि आज सुट्टी आहे मस्त पैकी, काही विषय नाही. आता 10 वाजल्या सकाळच्या आणि 3 दिवस झाले ब्लॉग वगैरे काय अपलोड केलेलं नाहीये. जास्त काय शूट पण नाही केलं. काय म्हणते त्याला, एक असं मनातनं काहीच नव्हतं की बनवायचं ठीक आहे. तर मग आज घेतलं कॅमेरा, सॅटरडे आहे आज. बघू गणेश सिरीज पण आहे, तर जाईन मी. एक तर टँक बनला जाईन, नाहीतर मी खाली शामरपेट लेक आहे त्याला एक जाईन. तर असा विषय आहे आजचा. ओके गाईज दूध पाकिट आणि इडली नाही वडा घेतलाय आणि एक मसाला डोसा घेतलाय. 1 मिनिट गाड्या तात्या अण्णा घालत गाडी आमच्या अंगावर. जायचा अंदाजे मोबाईल हातात बघून असा करतो. ठीक आहे, काय विषय नाही. तर गायज आहे ना, मी आहे ना आता मग किती 7:30-8ला उठलो असेल. चहा तोंड धुतलंय, तोंड धुवून चहा आणि बिस्किट खाल्लं थोडंसं आणि मग त्याच्यावरती आता मी अजून आंघोळ केलेलं नाही आहे. ठीक आहे, तसं पारोसच आहे मी आता नाश्ता करणार आहे. आंघोळचं बघू आपण दुपारून वगैरे निवांत, एवढं काही अडचण नाही आहे, एवढं जायचं पण नाही आहे. ठीक आहे, गणेश विसर्जन एक आपल्याला बघायचं आहे, काय विषय नाही, तो एक विषय आहे. तर गाईज मसाला डोसा, खोबऱ्याची चटणी, सांबर आणि वडा. तर ओके गाईज, पाऊस पडलेला दिसतोय. थोडा दिसतंय पडलं कुठं तर, म्हणजे इथं मल्हापूरमध्ये दिसतंय. कुठं तर म्हणजे काय तो काय गुगल मॅपवर बसतोय काय. तर गाईज मी आता चाललोय शामरपेटच्या लेकवरती. ओके, कारण जर मी आता टँकबंडला गेलो तर फुल गर्दी राहणार आहे, फुल गाडा राहणार आहे आणि सिटीमध्ये ट्रॅफिक पण जास्त असतं. तर त्यापेक्षा आम्ही ठरवलं की तुमकुंडाला जायचंय. तुमकुंडाला का जायचंय, कारण मी पहिले तुमकुंडाला जात होतो. तुमकुंडाला जायचं, शामरपेट लेकला जायचंय आणि तिथं सनसेट वगैरे मस्त बघायला मिळालं. या हिशोबाने मी चाललोय. तर सेल्फी स्टिक वगैरे घेतले मी आणि काय विषय आहे, मी एकदम फोन लावतो ऑनलाईन मध्ये, फोन येत असेल तर, नाहीतर मी आता एक तास चाललेलो आहे. काय नाही का, आपण गाईज एकटाच येतो, काही विषय नाही, आपल्याला जवळ टाइमपास. आणि गाईज आता वाजलेला दुपारच्या 3:45 का 4 वाजले काय. तर काय सकाळपासून रूमवर आराम चालू होता माझा. तर आता म्हणलं गणपती बघायला, आणि आज गणेश विसर्जन आहे ना, तर गणपती बघायला जाऊ असा माझा विषय चालू होता. पण मला नक्की मी ठरवलं नव्हतं की कुठं जायचं ते. माझा विषय 2 ठिकाणी चालू होता, एक तर टँकबंडला, नाहीतर मग टँकबंडला नाहीतर शामरपेटला. तर असा 2 ठिकाणी विषय चालू होता माझा. तर मग म्हणलं, विचार केला टँकबंडला गेलो तर खूप गर्दी राहणार आहे आणि त्यापेक्षा म्हणलं शामरपेट लेकला गेलेलं कधी पण परवडेल, सनसेट वगैरे व्ह्यू मस्त येईल असा विषय करून मी चाललोय शामरपेटला. शामरपेटच्या लेकवरती चालतोय. ठीक आहे, शामरपेटला म्हणजे शामरपेटच्या लेक आहे, तिथं विसर्जन वगैरे भरपूर मोठे मोठे गणपती येतात. मी पहिले तिथंच राहत होतो. असा विषय आहे. आणि पाऊस कस काय अचानक कुठं आला, मध्येच कस काय विषय झाला आज. आणि तर काय पाऊस पडून गेला आणि आता थोडा थोडा पडतोय, पण बरं का आता विषय बंद नाही झाला, नॉर्मल चालू आहे. तिथं चालू आहे.
आणि मी घातला स्वीट शर्ट, रेनकोट नाही घातलेला. आणि हा स्वीट शर्ट आहे ना असा कसा पडलाय, जुनाट पडलाय, कलर गेलाय, घेतला तरी म्हणजे तसं वाटतंय. ठीक आहे, मस्त वेदर आहे. आमचा विषय करायचा असतो, जायचं कुठतरी फिरायला म्हणून जायचं. ओके, आणि काय मी गावाकडून आल्यापासून एक पण ब्लॉग नाही टाकलेला. हा एक विषय आहे. आज सॅटरडे, मी कधी बुधवारी आलोय. बुधवारी एक टाकला होता, बुधवारी म्हणजे तो झाला गुरुवार संपला, बुधवार म्हणजे तो झाला मंगळवारचा शूट केलेला आहे ब्लॅक नाही. तर तो मंगळवारचा ब्लॉग झाला. मंगळवारी मी तिकडून आलो ना कोरवाडी हैदराबादला, तर तिथून आलेला ब्लॉग झाला. पण नंतर बुधवारी फुल एनर्जी जाम होती माझी. थोडंफार शूट केलं, पण ते काय 4-5 मिनिटाचं होतं, ब्लॉग करायसारखं काही विषय नव्हतं त्यात. आणि नंतर म्हणलं असं मोठा ब्लॉग करावं काहीतरी, तर तेवढी एनर्जी पण नव्हती ना. आमच्यासोबत पिल्ला पण आहे, तर पिल्ल्या पण आहेत सोबत आमच्या, त्यामुळं पिल्ल्याकडे पण लक्ष द्यायला लागतं आम्हाला. ठीक आहे, तर मग आज पण पिल्ल्या नव्हता सोडत, झोपला आता सध्याला पिल्ल्या. तर म्हणलं जाऊन यावं संध्याकाळपर्यंत, असा विषय करून मी चाललोय. मला जाऊ देत नव्हता पिल्ल्या, तर चाललोय मी आता. काय विषय आता, इथं पण ट्रॅफिक कधीपासून पडायला लागलं. चला, माग बी बघ काहीतरी थोडस आई जेवली घरी जाऊन. काकूला काय गाड्यावर एकतर मला पाऊस पडला, भीती वाटायला लागली गाड्याची. आणि काकू तात्या सगळे आडवायला लागले मला पावसा पाण्याचं. नकार बाई, काही आडवं बिडवं येऊ नका कुठं. जाऊ द्या, मला सुद्धा गणपती बघायला चाललोय, जाऊ द्या. तर काही ह्या रोड नाही ना, मी जवळजवळ दीड नाही 2 महिन्याच्या वरीच मी रोज जा केलंय. मी पहिले तुमकोंड्यावर जात होतो, आणि तुमकोंड्यावरनं ते मल्लापूर असा 22 ते 24 किलोमीटरचा रस्ता मी रोज ट्रॅव्हल करत होतो. डेली सकाळी ऑफिसला, पण ऑफिस मी शिफ्ट झालो ना. पहिलं माझं ऑफिस तुर्कापलीत होतं, तर नंतर आता ते मल्लापूरला शिफ्ट झाले. तर मल्लापूरला शिफ्ट झालो ना, म्हणजे मल्लापूरला जॉईनिंग केलं अर्जनला. काय सिग्नल पण असंच पडायचं. काय जेवली तर काय, मी मल्लापूरला शिफ्ट झालो ना. मी आता शिफ्ट होऊन 8 महिने झाला असतील जवळजवळ. तर मल्लापूरला शिफ्ट झालो ना, तर मी त्याच्या अगोदर 2 महिने रोज 22 किलोमीटर ट्रॅव्हलिंग करत होतो. म्हणजे जायचं 22 आणि यायचं 22. तुमकोंडा ते अलवाल, सॉरी तुमकोंडा ते मल्लापूर, असं 24 किलोमीटरचा डेलीचा 50 किलोमीटर धरून चालत धरलं तरी चालेल. ठीक आहे, कारण हा रोड मला तुमकोंड्यापर्यंत कुठं गुगल मॅपवर बघायची गरज नाही, काय नाही. मला फक्त एकदा कॉल लावावा लागेल. जर हलवालवर ना एक जण येतं बोलला, पवन वगैरे येतं बोलला, तर मी त्याला पिकअप करेन. नाहीतर मग मी तासाच मधून बोलदारांचं जे आर्मीचं हे आहे ना, तिथून शॉर्टकटनं जाईल. असा विषय आहे. अशा रस्त्यामध्ये गाडी फास्ट चालवणं पण चुकीचं आहे. कारण स्पीड झालं की काही विषय लय आवड विषय आहे. आता दणका बसेल ना, दणका बसून चांगला. आता इथं पुढून एक 500 मीटरवर एक लेफ्ट साईडला पेट्रोल पंप आहे. तिथून आपल्याला आतमध्ये जायचंय. तिथून शॉर्टकट आहे.
तिथून अजून भरपूर लांब तसं जास्त 5 ते 7 किलोमीटर जाणार. अरे मध्येच गणपती बसवलेत त्यांनी, काय विषय नाही, बसवलेत पाणी उडलं सगळं, बसवले काय विषय नाही. गणपती बाप्पा हो, अरे भरला मोठा गणपती आहे रे भाई. आणि हैदराबादचे गणपती आहेत ना, पूर्ण मंडप, जेवढा मंडप असतो ना फुल भरून गणपती असतात. फुल जेवढा मंडप आहे ना तेवढा फुल भरून गणपती असतात त्यांचे, काय विषय नाही. एवढं मोठे गणपती राहतात. कम्पेअर नाही करत पण आहेत असे गणपती हैदराबाद मध्ये, ते जेवढा त्यांचा मंडप आहे तेवढं फुल मंडप एवढा, जेव्हा त्यांचं ते स्टेज आहे ना तेवढा फुल एवढा गणपती असतो त्यांचा. ओके, तर असा विषय आहे. आता बरेच गणपती बघायचे आपल्याला, काय विषय नाही. फक्त मध्ये पाऊस वगैरे पडू नये म्हणजे झालं, बस विषय मिटला. लावा ताकद. तर काही पवनला कॉल केलता, पवनने काय कॉल उचलला नाही, त्यामुळे आता आपण वन मॅन शो, काय विषय नाही. वन मॅन शो अरे यार, एवढा दुपारचा रस्ता, दुपारून झालंय. दुपारचा रस्ता एवढा मोकळा मला कधी भेटलाच नव्हता. त्याच्या आईला त्याच्या पुढे जा मागे जा, पुढे जा मागे जा. तर गाय 500 पेट्रोल लागलं, 500 रुपये ऍक्च्युली कुछ नाहीये कुछ. ठीक आहे. तर गाईज मी काय तुमकोंड्याच्या पुढे आहे, जस्ट एक 2 किलोमीटर. तर त्या पुढे तिथे एक साईडला ताजा पण आहे आणि चाय बंकला. तर चाय बंकला थांबलो होतो चहा प्यायला, एक 10 मिनिटाचा ब्रेक, कारण लवकर पोहोचतो. तिथं जाऊन आता ऊनच असेल, तिथे काय थांबा येणार नाही, जागावर नसेल म्हणून थांबलो थोडं वेळ. तर बाईक असे वगैरे पार्क केले, तिथे हेल्मेट वगैरे ठेवलंय टेबलवरती. थोडं वेळ थांबेन आणि मग जाईन. तर गाडी एक नंबर द्यायला लागले, काही विषय नाही. काल नाही, परवा दिवशी गाडी धुतली होती, नाही संध्याकाळी काहीतरी परवा दिवशी गाडी धुतली होती. तर एकदम टाकाटाक दिसायला लागले मस्त. त्याला चेन ऑइल नाही केलं, जस्ट त्याला ऑइल केलं. आलोय आता, मला रिटर्न इथून आहे ना पुढं 3 किलोमीटर जाऊन नंतर यू टर्न घेऊन नंतर या साईडनं हा जो स्पॉट आहे ना त्याच्या पाठीमाग पार्किंग आहे बोलले ते. तर असा विषय आहे, मला महागा रिटर्न यावं लागणार पुढे. तर काय स्विच सेट आहे ना असाच लावलाय हेल्मेटच्या खाली, गेला तर गेला असा विषय मला लावलाय. ठीक आहे, काय करतो आता, बॅग नाही आणली मी, काय नाही आणली, तसंच आलोय गणपती विसर्जन बघायला. काय विषय. तर त्या गणपतीचा विसर्जन झालं, आता पडणार येतो, भेटतो का नाही काय माहिती बघायला. गेला तिकडे पाण्यात. तर आता एक गणपती बाप्पाचं विसर्जन केलंय त्यांनी.
ते डायरेक्ट त्यात खाली सोडला त्यांनी. मी तिकडे जास्त होतं त्यांनी खाली सोडला डायरेक्ट. मला इकडून तिकडे जास्त मी म्हणलं मला वाटलं ह्या साईडनं दिसत, त्या पाठीमागच्या साईडनं दिसत मला वाटलं, पण तो त्या साईडनं दिसलाच नाही. ठीक आहे, मी पुढच्या साईडला चाललो. तिकडे लेक आहे ना सॅमरपेट लेक, तिकडे ओरिजिनल त्या साईडला जातो बघू तिकडं तिकडून काय विषय दिसतोय गणपती वगैरे. काही गेल्या वर्षी ना एवढं नियोजन नव्हतं. ठीक आहे, नॉर्मल होतं फक्त. म्हणजे कसं आता ते त्यांनी हे गेट वगैरे आहेत ना, हे गेट वगैरे नंतर रस्त्याला त्यांनी सेपरेट जे गणपती येणार आहेत ना त्याच्यासाठी सेपरेट त्यांनी लाईन केलेली आहे होळीनं, म्हणजे लाईनमध्ये यायसाठी रस्त्याला ट्रॅफिक पण होऊ नये. 1 लाईन ठेवले, 1 लाईन गणपतीसाठी ठेवले आणि 1 लाईन 4 व्हीलर 2 व्हीलर सगळे. तर काहीच 1 शपथ 10 पप्पा लागले माझ्या. तर काहीच 1 लाईन त्यांनी 4 व्हीलरसाठी ठेवले आणि 1 लाईन त्यांनी गणपती जे येणार आहेत ना गावातून वगैरे कुठून विसर्जनासाठी त्यांच्यासाठी ठेवलेत. असा विषय केलाय त्यांनी. आणि हा जो पाठीमागे ढेकर दिसतोय का त्यांनी तिथं JCB पण लावलाय. ज्यावेळेस गणपती खाली पडेल ना त्यावेळेस ते JCBने त्याचं ते साईडला काढून टाकतात. तिथं ढेकर लागले दिसतंय तुम्हाला ते पाठीमागे. ओके, तर गाईस ते दिसतंय का तुम्हाला ते JCB ते जिथं गणपती विसर्जन केलंय ना, आता इथं गणपती वगैरे दिसतात ना, तर ते JCB एका साईडला आणून असं ढीग लावतोय जेणेकरून एका ठिकाणी गणपती जास्त पडणार नाहीत. ठीक आहे, तर काय ते झालं त्या साईडचं. आणि जे सॅमरपेट लेक आहे ना, म्हणजे जिथं ते पाठीमाग म्हणजे इथं त्याच्या समोरच रस्ता इथून 100-200 फूट लांब आहे, काय विषय नाही. आता हा इथं पण त्यांनी विसर्जनाचं नियोजन केलंय. तर काय फायनली तो गणपती चाललाय. तर गाईस त्यांनी सॅमरपेट लेक आहे ना मस्त त्यांनी साफसफाई वगैरे क्लीन वगैरे केलाय विसर्जनासाठी. आणि गाड्या वगैरे येण्यासाठी पण मस्त त्यांनी दाबून घेतला. ठीक आहे, अशा 2 ट्रेन आहेत. ह्या साईडला 2-3 ट्रेन आहेत. नाही 2च आहेत, एक मोठी आणि एक छोटी. ही जी आहे ना ही मोठी आणि ही एक पाठीमागची आहे ना ही छोटी. अशा 2 ट्रेन आहेत या साईडला आणि त्या साईडला पण 2 आहेत. पाठीमागच्या आहे ना त्या साईडला पण 2 ट्रेन आहेत. आणि काहीच इथं मी आता इथं पण पहिला जो आता गणपती बघितला ना तुम्ही ह्या जादूगरचा पहिला, तो म्हणजे मराठी मुलांनी बसवला होता. आणि या साईडला पण एक मराठी मुलांनी बसवला. तर का तर तिथं तसे ते गणपती बाप्पा मोरया वगैरे बोलत होते आणि त्यांनी मराठी वगैरे बोलत होते तिथं पण. माझ्या काय ओळखीच नव्हतं त्यातलं पण बोलत होते बऱ्यापैकी. त्यामुळे मी काय तिथं काय ओळखीचं नसल्यामुळे मी काही इंटरफेअर केलं नाही मध्ये. आणि काय आहे ना आपल्याकडे कसं महाराष्ट्रामध्ये गणपती बाप्पा मोरया आणि मंगलमूर्ती मोरया किंवा पुढच्या वर्षी लवकर या वगैरे अशा घोषणा देतात ना. तर इकडे फक्त काय बोलतात की गणेश महाराज की जय वगैरे बोलतात. निघन माझी कशी गाडी कशी निघन माझी. गाडीचं माझी पार्क आहे, बाटली पण आहे, जर्किंग पण आहे. काय विषय निघते गाडी आपली निघते, काय विषय नाही, काय विषय नाही. तात्या गाडी कुठून काढायची आम्ही.
थोडी तर जागा दे रे भैय तात्या निघाली 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 अरे पिल्या सोन्याचा गळा तुला खायला देते